क्षेत्ररक्षक जरूर आला होता, परंतु कॅच त्या ठिकाणी कंप्लीट झाले नाही आहे. स्किट होत आहेत क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एका बाजूला नाशिक आणि कुणाल ही जोडी आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवरती मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच मिस्टर किशोर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक एक्सपिरियन्स प्लेअर नक्कीच आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं आहे. सेकंड राऊंडचं सेकंड मॅच आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात, धावा झाल्या स्कोर कार्डवरती 2. नाशिकच्या बॅटमधून मागच्या चेंडूवरती एक स्ट्रोक जरूर आला होता, तितकंसं कॉन्फिडंटली नव्हता. 3 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे छोटं फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठं टोटल उभी करणं गरजेचं आहे. राऊंड द विकेटने किशोर बॉलिंग ट्रॅकवरती वेग प्रचंड आहे आणि वेगेवरती या ठिकाणी स्वार होताना पाहायला मिळत आहेत मिस्टर किशोर. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आहे. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आहे आणि स्कोर कार्डवरती धावा आहेत 2. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स ही चांगली बॅटल सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. नाशिक त्यांनी सुद्धा बरेच उन्हाळे पावसाळे पाहिल्यात, दुसऱ्या बाजूला किशोर त्यांनी सुद्धा बरेच उन्हाळे पावसाळे पाहिल्यात, त्यामुळे कॉन्सेप्ट चांगला रंगणार आहे या 2 खेळाडूंमध्ये. ऑफ साईडला इनफिल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यष्टीरक्षक पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्किट होत आहेत. एक धाव या चेंडूवरती येते. आई जीवदानी संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समोरच्या कक्षामध्ये या. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि धावा झाल्या स्कोर कार्डवरती 3. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये फेकला गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव, चौथ्या चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये येत आहेत. मागच्या मॅचचा स्टार मिस्टर कुणाल या ठिकाणी बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मिड ऑफला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी गादर करतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. मागच्या मॅचप्रमाणे या सुद्धा मॅचमध्ये नक्कीच किशोर जी आपली भूमिका आहे ती भूमिका निभावतोय मैदानाच्या आतमध्ये. जो आपला रोल आहे तो रोल योग्य रीतीने प्ले करतोय मैदानामध्ये. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल फर्स्ट ओव्हरमधील, परंतु ज्या प्रकारे कामगिरी आतापर्यंत केली आहे, आपले 99% दिले आहेत मैदानाच्या आतमध्ये किशोर, विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. नाशिक बॉल रिलीज होण्याच्या आधीच शफल झाले होते, त्यामुळे इथे नक्कीच पंचांनी वाईट देण्यापासून नकार या ठिकाणी दिला. डॉट बॉल या ठिकाणी आला आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती 4 या आकड्यावरती थोडासा अडचणीत सापडला आहे तो म्हणजेच आई जीवदानी कोडावेपाडा संघ. तर दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो म्हणजेच मनीष रेवन बेलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आहे मिस्टर राहुलने सुद्धा मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. म्हणजे जे 2 फ्रंटलाईन बॉलर आहेत किशोर आणि राहुल, यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे आणि आतापर्यंत आपल्याकडे असलं जे कौशल्य आहे ते कौशल्य 50-50 लावलं आहे या दोन्ही खेळाडूंनी. तर दुसऱ्या बाजूला कुणाल मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती, त्याच बॅटिंगची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवरती चेंडूला उडवण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल बॉलर राहुल त्या ठिकाणी येत आहेत आणि झेल या ठिकाणी सुटला आहे. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल या ठिकाणी सुटत असताना पाहायला मिळतोय. थोडंसं कठीण होतं फॉलो थ्रूमध्ये, परंतु चेंडूपर्यंत पोहोचले होते. एक धाव या चेंडूवरती येते. जीवनदान मात्र या ठिकाणी मिळालं आहे कुणालला. आता त्या जीवनदानाचा उपयोग इथून घ्यावा लागणार आहे. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. 5 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 5 रन्स इंटू दी स्कोर कार्ड. पंचांच्या भूमिकेमध्ये सदित लाला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर अजय पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. ऑफ साईडला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मागच्या चेंडूवरती सुद्धा हाच प्रयत्न होता नाशिकचा, परंतु आतापर्यंत नक्कीच जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुरेपूर दाखवलेला नाही आहे. 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज यष्टीरक्षकाला बीट केला आहे. बॅकअप मिळेल. लॉंग स्टॉपला तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळते. इथे विकेट सॅक्रिफाईस करायला हवी होती का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. नाशिकने आपली विकेट या ठिकाणी गमावलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मिस्टर संकेश आपण पाहतोय. इन ॲट नंबर 3 वरती संकेशचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते अफलातून आपण पाहतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आपण पाहतोय. विथ द बॉलने तो कमाल करतोय, विथ द बॅटने तो कमाल करतोय आणि त्याचबरोबर विथ द फील्डमध्ये सुद्धा तो कमाल करतोय.
आणि वयसुद्धा खूप कमी आहे या खेळाडूचं. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये संकेश नावाचा बोलबाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळावरती नक्कीच असणार आहे. वेलकम राजूदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला स्ट्रोक जरूर खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. दहा धावा स्कोरवरती आपण पाहतोय. डबल डिजिटमध्ये बॅटिंग कार्ड जाऊन पोहोचलाय. चेंडू फेकून झाला आतापर्यंत या षटकामधील 4 बॉल्सच्या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. बराच वेळानंतर एक मोठा फटका या ठिकाणी आणाय कोलनच्या बॅटमधून. स्ट्रोक या ठिकाणी केला गेला, ऑन ड्राईव्ह केला. लॉंगॉनचं शतक पुढे येतोय, फार वेगाने लॉंगचेस केले त्या ठिकाणी. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग होती फेकी. इथे जर चेंडू कलेक्ट झाला असता तर त्याच दिशेला इथे धावत जावं लागलं असतं मिस्टर कुणालला, परंतु इथे पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय कुणालला. त्याचा फायदा इथून उचलावा लागणार आहे. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. 12 धावा स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 12 रन्स इन टू दी स्कोर कार्ड. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हरमध्ये. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी झालं आहे, एक जी स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते मनीष इलेवन बेलपाड संघाची, त्यांची जी स्ट्रेंथ आहे त्यांचा म्हणजेच बॉलिंग अटॅक, बॅटची या ठिकाणी पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आहे आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, पण तो त्यानंतरही मात्र नक्कीच चांगला कमबॅक राहुलचा आपण पाहिला आहे. धावसंख्या फलकावरती 14 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा इथे खेळ संपला आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहिल्यात. आता स्लॉक ओव्हरमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल याकडे लक्ष वेध असणार आहे. एका बाजूला कुणालचा जर विचार केला तर कुणालकडून जे स्ट्रोक हवे आहेत ते स्ट्रोक आले नाही आहेत. एका बाजूला संकेश स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता. स्ट्राईकवरती संकेश एक हार्ड हिटर फलंदाज नक्कीच आहे. स्लॉक ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती वेलकम टू ग्राउंड बॉलला पाठवलंय लॉंगॉनला. संकेशच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतो मिस्टर संकेश. स्वप्नीलचं स्वागत स्वॅक्स केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुळीमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. स्वतःवरती नाराज दिसतोय. जे मैदानाच्या आतमध्ये रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते संकेशची. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्वप्नीलचं पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं, परंतु त्यानंतर आलेला डॉट बॉल इथून नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल स्वप्नीलचा. पुढचा बॉल पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आलाय. मागच्या 2 बॉलचा जर विचार केला तर मागच्या 2 बॉलमध्ये चेंज ऑफ दी पेसचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग या ठिकाणी झाला आहे. कारण पहिल्या चेंडू जर पाहिला तर गती तितकीशी नव्हती, परंतु मागच्या 2 चेंडूंमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गतीचा उपयोग या ठिकाणी करतोय. 4 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुढचे 4 चेंडूवरती थरार नक्कीच रंगणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट या स्लॉंग ओव्हरमध्ये स्वप्नील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संकेश. फटका फसलाय, डाऊन दी बॉल. विकेट किपर पकडलाय झेल आणि संपलाय संकेशचा खेळ. एक बिग विकेट, एक मोठा मासा या ठिकाणी जाळा लागत असताना संकेशच्या रूपामध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 बॉल्स या ठिकाणी खेळ झालाय. 21 रन्स स्कोरवरती लागला जात आहे. संकेशच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच झाला होता. आज संकेशचा जर विचार केला तर बॅटिंगसाठी तितकासा तो आला नाही आहे, परंतु या मॅचमध्ये लवकर आला होता. एक षटकार जरूर आला त्याच्या बॅटमधून.
टीमचे टोटल फलकावरती 21 रन स्कोरवरती लागले गेले. मॅच रेडिंग एज यष्टीरक्षकाने चांगले प्रयत्न नक्कीच केले होते. एक धाव या चेंडूवरती येते. सध्या दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एका बाजूला मनीष आणि कुणालची जोडी 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय कुणाल. मागच्या मॅचमध्ये कुणाल मॅन ऑफ द मॅच होता, परंतु या मॅचमध्ये त्याच्याकडून जे स्ट्रोक हवे ते स्ट्रोक आले नाही आहेत. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. ऑर्कलेनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला असेल. लिमिडॉनला स्वतः स्वप्नील आपला फॉलो थ्रूमध्ये जातोय. एकच धावावरती संतोष त्या ठिकाणी ओळखणार आहे. आता शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. पवन सूद आणि जय श्रीराम एन्जॉय दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस या ऑफसाईड या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना 25 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. 26 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेले. 26 टू विन असेल. जरा टॉससाठी या जय श्रीराम एन्जॉय आणि त्याचबरोबर पवन सूद दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 3 षटकांमध्ये 25 धावा बनवल्या गेल्यात. टीम आई जीवदानी कोडावीपाडा संघाच्या माध्यमातून 26 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. टॉससाठी या पवन सूद संघाचा कॅप्टन आणि जय श्रीराम एन्जॉय संघाचा कॅप्टन. कॉल असेल वेडी असा कॉल आणि यस वेडी आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जागृत टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. जास्त काही विचारणार नाही आहे. जय श्रीराम एन्जॉय वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. वेलकम श्रीकांत बाबू, आपलं स्वागत आहे. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. SP ट्रॉफी 2024 आपण पाहतायत. या स्पर्धेचा आजचा सलग दुसरा दिवस. चला 2 बॅटर लवकरात लवकर जरा मार्गस्थ व्हायचंय. वेळेची दिरंगाई करू नका. विजयासाठी 26 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. वरुण राजाचं आगमन सकाळपासून आपण पाहिलं होतं. अतिशय दमदार आणि शानदार ही स्पर्धा आपण अनुभवताय. जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सुशांत आणि एका साईडला किशोर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. किशोर यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. गेल्या मॅचचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार हा खेळाडू राहिला होता. भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय सुंदर देखणा हा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा सोहळा. नितेश कदम
पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे विकेट खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि डॉट बॉल. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दडपण. आणि ते दडपण जर स्वीकारलं फलंदाजांनी, त्यांच्यावर दडपण आणलं, विकेटवर विकेट गेल्या, तर कदाचित धावा मात्र आपण पाहतात की त्या मोठ्या वाटू लागतात. परंतु इथे धावांची भूक न मिटणारे खेळाडू मात्र आपण पाहत आहेत फलंदाज आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत पहिला बॉल. नितेश कदम चेंडू घेऊन अजय पाटील साजिद लाला सरांबरोबर मात्र पंचांची भूमिका विशेष सहकार्य करतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून याच गावातील सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेश गावड स्वतः विकेट किपरच्या भूमिकेत 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आहे. पहिलाच बॉल किशोरच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इथे झेल महत्वपूर्ण असेल आणि यास कुणाल कोणतीही चुकी करणार नाहीये. एक भरवशाचा फलंदाज, धावांचे मॅन्युफॅक्चरिंग मशीन. या फलंदाजाला मात्र बाद करताना आपण पाहत आहेत. नितेश कदम अधून टाकण्याचा प्रयत्न केला, एक गेम प्लॅनिंग ठरलं, पूलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा होता, फलंदाज बाद. म्हणून मी उल्लेख केला होता की विकेट फार महत्त्वाची भूमिका असणार आहे. रबर बॉल क्रिकेट म्हणा, टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, लेदर बॉल क्रिकेट म्हणा, ज्या वेळेला छोटी धावसंख्या असते त्या वेळेला मात्र कधी कधी मोठीसुद्धा वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव प्रतिस्पर्धी संघावर आणणं. हे मात्र गोलंदाजाचं कर्तव्य असतं. गोलंदाज चांगली कधी कधी गोलंदाजी करतात, परंतु फिल्डर त्याला साथ देत नाहीत आणि तिथे मात्र सामना गमावला जातो. या गोष्टीसुद्धा नमूद करूशा वाटतील. ज्या पद्धतीने आपण पाहतायत या अगोदरच्या मॅचमध्ये गायत्री स्पोर्ट्स या टीमने अशाच पद्धतीने मात्र आपण पाहिला होता, सामना गमावला गेला होता. गोलंदाज सज्ज नितेश कदम. यानंतर दुसऱ्या राऊंडची तिसरी मॅच असेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. खूप चांगला चेंडू पाहायला भेटतोय. नितेश कदम परफेक्ट या वेळेला फलंदाजाला रीड करतोय की कोणत्या दिशेने खेळण्याची कला मात्र या फलंदाजाकडे आहे. त्याची स्ट्रेंथ ओळखत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता 2 बॉलचा खेळ, 1-0. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. खूप चांगली गोलंदाजी नितेश कदमच्या द्वारे, पण जास्त रणअप घेत नाहीये. खांद्याच्या जोरावर एफर्ट यावेळेला घेत असताना पाहायला मिळतोय आणि फक्त जवळजवळ 6 ते 7 पावलांचा रणअप आहे. इंटेलिजंट गोलंदाजी. यावेळेला ऑन साईडला त्या रडारमध्ये आला, कुणाला पाहावसत वाटत राहील आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. फिल्डर म्हणतात यावेळेला प्रेक्षक, आणि प्रेक्षक बनतायत फिल्डर. 6 धावा. गुड शॉट. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1-6. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी कुणाल पुढे सरसावतील. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. संकेश कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज राहुलला परतावं लागेल. चुकीचं कॉलिंग. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडेसे माघारी राहत असताना पाहायला मिळत आहेत. कमकुवत ठरले आणि राहुल या वेळेला बाद होताना टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल की काय, हे मात्र दृश्य जरूर पाहायला मिळतं. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ.
शुभमजी पाध्ये यांच्याकडून शिकलं पाहिजे. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. खराब चेंडूवर मात्र जैसी गेंद वैसी नसीहत. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले. मनाचे राजे वेडी या स्टँडच्या दिशेने. 6 धावा. धावसंख्या 15. विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. 12 बॉल 11 रन्स. या आपण जाऊया मिस्टर कुंदनकर यांच्याकडे. चहाची व्यवस्था शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. स्वतः मात्र जाऊन सफाळी स्टेशनवरून पुन्हा एकदा कमबॅक यावेळेला करत असताना त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत सादिक राजापूरकर सर एन्जॉय करतात. ज्यावेळेला ते ग्रामीण भागामध्ये येतात त्यावेळेला मात्र टूर मोठमोठ्या करतात त्यावेळेला ते एन्जॉय करत असतात. एन्जॉय करायला हवं आपल्या आयुष्यामध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घे. चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला. थोडासा शरीराचा वेध घेतला होता. बॅटची एज जरूर होती. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ते आपण पाहू शकतायत. मनीष 11 बेलपाडा या टीमची जाऊन पोहोचते. धावसंख्या 16. 16 रन्स. रबर बॉल क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. 2 लाख 3 लाखाच्या स्पर्धा सुद्धा आपण पाहिलेत. 16 षटकांचे गेल्या वर्षामध्ये मान्सून ब्लास्ट आपण पाहिलं होतं. यंदाच्या वर्षात 12 षटकांचे सामने आपण पाहिलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर स्लिप झाले त्या ठिकाणी. इतर वेळेला आपण तर पडणार नाहीत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही कोणत्याही कशाही पद्धतीने मात्र खेळण्यासाठी सज्ज आहोत. ऊन वारा पाऊस काहीही असो आम्ही सज्ज आहोत, तत्पर आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 9 धावेची एकंदरीत 8 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 8. संकेश गावड विकेट टेकर गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे जर आपण पाहिला तर यस वाईट बॉल. संकेश गावड थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर नितेश कदम काहीतरी दर्शवत असताना पंचांच्या माध्यमातून आज एक स्वतः खेळाडू बनत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेश गावड जेव्हा जेव्हा रॉकी ग्रुप चषक असतो ना, संकेश गावडचं फार मोठं योगदान असतं. आणि रॉकी दादा सातत्याने सांगत असतात की संकेश गावडने विशेष सहकार्य नेहमीच केलं जातं. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं जेव्हा छोटी टोटल असते त्यावेळेला अशा प्रकारचे गोलंदाजी होणं साहजिकच आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं, सेल्फ कॉन्फिडन्स तेवढा पाहायला मिळाला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 19. 7 रनची गरज आहे. इथून ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत काय फटका खेळलाय क्लॉक स्वीपचा. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. हा षटकार 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आणि आज सुशांतच्या स्टेटसवर डेफिनेटली असेल षटकार. 1 धावेची आवश्यकता. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. विकेट मिळण्याचे चान्सेस. कदाचित रागाच्या भरात दांडी या वेळेला आपण पाहतायत खूप लांब उडवली गेली. निशाणा साधला आणि इथून मात्र सुशांतला परतावा लागेल. सुशांत डबल माइंडमध्ये होते की इथे आपण सामना समाप्त करूया कोणत्याही प्रकारचं हैगय न करताना. 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. फलंदाज बाद. या पण कुंदन सज्ज झाले. सचिन, परंतु सुशांतने खूप चांगली स्टार्ट दिली. ग्रेट बॅटिंग संकेश. आता क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं गेलंय कसोटीप्रमाणे. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. 1 रनची गरज असताना फक्त म्हणून चालणार नाहीये. ही आहे क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 6 आणि 6 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे.
1 रन्स किती इम्पॉर्टंट पार्ट आहे. सहा बॉल 1 ची मॅच असताना मयूर चषक आपण पाहिलं. बदलापूर या ठिकाणी एक मोठं नाव आहे मयूर चषकाचं आणि तिथे 1 रन सुद्धा झाली नव्हती. हा सुद्धा रेकॉर्ड आपण पाहिलेला आहे. का साईडला झाई संघाला सुद्धा मात्र आपण पाहिलं होतं की जी टीम एक स्ट्रॉंग आहे त्या संघाला सुद्धा मात्र सुपर ओव्हरमध्ये ती मॅच पाहायला मिळाली होती. म्हणजे 1 रन्स किती इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये कधी या बाजूने झुकतोय कधी त्या बाजूने झुकताना पाहायला मिळतो. कधी आई जीवदानी खोडावेपाडा या बाजूने संघाच्या झुकताना पाहायला मिळतोय सामना, तर कधी मनीष 11 बेलपाडा या संघाच्या बाजूने. परंतु पारडं जड आतापर्यंत मनीष 11 बेलपाडा टीमच्या बाजूने आहे. त्याचं कारण एकमेव पाहायला मिळतात की 2 ते 3 फलंदाज बाद झालेत. अजून 7 फलंदाज पाहायला मिळतील. परंतु 6 बॉल, हे 6 बॉल मॅजिकल आपल्याला पाहायला मिळतील का याकडे लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेटच्या शोधामध्ये आणि यस, कुणाल कोणतीही चुकी करणार नाहीये. 5 बॉल 1. इथे डिफेन्स विसरलेत. सिंगल डबलला महत्त्व देत नाही आहेत. गॅप शोधण्यामध्ये मात्र यश प्राप्त करत नाही आहेत. फलंदाज बाद, गॉन. सागर आणि एकाच साईडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित. फलंदाज बाद झाले ते 5 बॉल 1 रनची गरज. पहिल्या षटकामध्ये कदाचित नितेश कदमच्या जर धावा कमी प्रमाणात आल्या असता तर इथे अजून पारडं जड राहिलं असतं. परंतु अमित आल्या आल्या कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना चेंडूला खूप सुंदर पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला आणि सरळ चेंडू फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार आपण पाहू शकतायत आणि इथे विनिंग चौकार आपण पाहू शकतायत. ग्रेट शॉट.